शिवशरणात मंडळी, मी जात आहे शनिवार वाड्याला. चला मग. तर हे मनपा पूल सुरू होतं आणि ते जे दिसतं तिथं आहे मेट्रो स्टेशन आणि त्याच्या खालीच बस स्टॉप आहे. पहिले पोठोबा आणि मग विठोबा म्हणीप्रमाणे मी पहिल्यांदा पोटपूजा केली आणि मी पोहोचले आहे आता शनिवार वाड्यामध्ये. आतमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला बुरुज दिसतो शनिवार वाड्याचा आणि इथे पार्किंग फ्री आहे. हा आहे शनिवार वाडा आणि याच्या समोर आपल्याला बसण्यासाठी पण जागा आहे. पहिला दरवाजा 290 वर्ष जुना आहे आणि याला 72 स्पाइक्स आहेत प्रत्येक. इथे स्कॅन करूनच तिकीट असतं. 20 रुपये तिकीट आहे. तर इथनं आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे शनिवार वाड्याची माहिती वाचायला आहे. शनिवार वाडा आणि इथून आपण पहिल्यांदा वरी जाऊ. वरी जायला लागले असताना दोन्ही साईडला आपल्याला दरवाजे आहेत, एक डाव्या आणि एक उजव्या साईडला. तर मी पहिल्यांदा डाव्या साईडनं वरती जाईल. तर वरी आल्यावर हा आहे वाडा जो आतमधून असा दिसतो. या वाड्याबद्दल सांगायची माहिती अशी, तर हा वाडा 1732 मध्ये बांधकामासाठी घेतला होता आणि तेव्हा 16,110 रुपये इतकं खर्च आला. नंतरच्या काळात थोरले बाजीराव पेशवे यांनी उत्तराधिकाऱ्यांना तट, बुरुज, दरवाजे, दिवाणखाने, कारंजे, पाण्याचा हौद आदी वस्तू बांधल्या. या वाड्याला तब्बल 5 दरवाजे आहेत, 2 उत्तरेस, 2 पूर्वेस आणि 1 दक्षिणेस आहे. हे वाडा तुम्हाला मूवीमध्ये पण बघायला मिळतो, बाजीराव मस्तानी आणि पानिपत. हा वाडा तब्बल 6.25 एकरमध्ये बांधण्यात आलेला आहे. इसवी सन जून 1818 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी गादीचा त्याग केला आणि पेशव्यांची सूत्र सर जॉन माल्कन यांच्या हाती सोपवून ते एक राजकीय कैदी म्हणून कानपूर जवळ बिठूर येथे राहण्यास गेले. 27 फेब्रुवारी 1827 रोजी वाड्याला आग लागलेली. भीषण आगीमध्ये इमारत भस्मसात झाली आणि पेशव्यांच्या विशाल साम्राज्याच्या एकमेव निशाणीचा काळाच्या पडद्याआड दुर्दैवी अंत झाला. ही आग सतत 7 दिवस चालू होती. आता केवळ काहीशे मोजके अवशेष शिल्लक आहेत, ते आपण पाहूया. तर हा आहे मस्तानी दरवाजा. याला अगोदर नाटकशाळेचा दरवाजा पण म्हटलं जायचं, परंतु बाजीरावची पत्नी मस्तानी हिला मृत्यूनंतर याचे नाव मस्तानी दरवाजा पडले. तिचे नातू अली बहादूर यांनी बुदेलखंड जिंकून आल्यानंतर याचे पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे पण दरवाजा आहे. आणि असे छोटे छोटे पण दरवाजे आहेत इथं, पण इथं जायला आपल्याला एंट्री नाही आहे. हा आहे खिडकी दरवाजा. याच्यामध्ये आणखीन एक छोटा दरवाजा आहे म्हणून याला खिडकी दरवाजा म्हटलं जाईल. तसंच याला कवठी दरवाजा पण म्हटलं जाईल. तर हा आहे गणेश दरवाजा. उत्तरेकडे हा दरवाजा आहे. तर बुरुजाच्या एका साईडला गणपतीची प्रतिमा आहे आणि तसंच हा गणपतीच्या रंगमहालाजवळ असल्यामुळे याला गणपती दरवाजा म्हणून ओळखला जातो. येथे तब्बल 25 शिपाई तैनात होते. हे आहे पाण्याचा हौद. इथे पाणी साठवलं जायचं. तर हा आहे नारायण दरवाजा. याला जांभूळ दरवाजा पण म्हटला जायचं, कारण इथे जांभळाचं मोठं झाड होतं, पण त्यानंतर नारायण पेशवे यांना इथे मारण्यात आलं, त्यामुळे याचं नाव नारायण दरवाजा आहे. इथे सगळीकडे मस्त हिरवं गवत दिसत होतं आणि बिना चप्पलचं हिरव्या गवतावर चालण्याची मजाच वेगळी, म्हणून मी पण चालून बघितलं.
शिक्षणात मंडळी, तर पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद. तर शनिवार वाडा लई मोठा आहे आणि याचा इतिहास पण तेवढाच मोठा आहे. या वाड्यामध्ये बऱ्याच गोष्टी नष्ट झाल्यात, कारण 27 फेब्रुवारी 1827 रोजी इथे आग लागली होती आणि ती आग तब्बल 7 दिवस होती. त्याच्यामुळे इथे आता काहीच राहिलेलं नाही आहे. पण इथे पाट्या लावल्या आहेत, त्या पाट्यावरनं तुम्हाला कळून येईल की इथे कुठे काय होतं ते. आणि तसंच नारायण पेशवे यांना इथे मारण्यात आलं होतं, त्यामुळे याला भूतियावाडा पण म्हटला जातो. त्यांच्याच भावकीने इथे येऊन त्यांना मारलं होतं, पण त्यांनी काका मला वाचवा हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यामुळे एक नारायण दरवाजा म्हणून दिला आहे, त्या दरवाजामधनं त्यांना परत मारल्यानंतर नदीमध्ये फेकून देण्यात आलं होतं. आणि बाकीचं सांगायचं म्हटलं तर की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर 2-2.5 तास तरी काढून यावे लागतील, फक्त जर तुम्हाला फिरायचं असेल तर. कारण बघण्यासारखं खूप काही आहे आणि निवांत तुम्ही बघू शकता. गर्दी पण खूप जास्त असते इथे.